नमस्कार. आज आपण लैंगिकतेच्या अशा एका भागाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल ना सहसा कोणी उघडपणे बोलत नाही, पण मनात कुठेतरी उत्सुकता मात्र नक्की असते. तर प्रसिद्ध सेक्स थेरपिस्ट डॉक्टर जॅक मोरिन यांच्या कामाच्या आधारावर चला गुदकामुक्तेबद्दलचे सगळे गैरसमज बाजूला सारूया आणि त्यामागचं खरं शास्त्र काय आहे ते समजून घेऊया. आता बघा, ही आकडेवारी कदाचित तुम्हाला चकित करेल. प्लेबॉय मासिकाच्या एका सर्व्हेनुसार तब्बल 61% महिलांनी आणि 47% पुरुषांनी कधी ना कधी गुदसंभोगाचा अनुभव घेतला आहे. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते नाही का, की हा विषय जितका निषिद्ध मानला जातो तितका तो अनुभवाच्या बाहेर नक्कीच नाहीये. आणि हेच आहे ते सामाजिक बंधन. याचमुळे यावर मोकळेपणाने चर्चा होत नाही आणि मग काय, गैरसमज वाढतच जातात. पण आज आपण नेमकं हेच करणार आहोत. ही बंधनं तोडून या विषयामागचं जे शास्त्रीय ज्ञान आहे ते मिळवणार आहोत. सुरुवातच करूया सगळ्यात मोठ्या गैरसमजापासून. अनेकांना वाटतं की गुदलैंगिकता म्हणजे फक्त आणि फक्त संभोग. पण थांबा, हे पूर्ण सत्य नाहीये. खरं सांगायचं तर संभोग हा या संपूर्ण अनुभवाचा एक खूप छोटासा, अगदी लहानसा भाग आहे. याच्या पलीकडे बरंच काही आहे जे आपण आता पाहणार आहोत. चला तर मग सुखाची ही जी काही मर्यादित व्याख्या आहे ना, तिच्या पलीकडे जाऊन बघूया. कारण गुदसुख मिळवण्याचे असे असंख्य मार्ग आहेत जे संभोगाच्या खूप पुढे जातात. हे बघा, उत्तेजना किती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. अगदी हस्तमेथुनाच्या वेळी होणाऱ्या साध्या स्पर्शापासून ते जोडीदाराने हाताने किंवा तोंडाने दिलेल्या उत्तेजनेपर्यंत. बोटांचा वापर किंवा मग डिल्डो आणि व्हायब्रेटर सारख्या साधनांचा वापर. एवढंच नाही तर रिमिंग सारख्या क्रियासुद्धा यात येतात. म्हणजे प्रत्येक अनुभवातून मिळणारा आनंद हा खरंच खूप वेगळा असतो. आणि गंमत म्हणजे हा आनंद फक्त शारीरिक नसतो, तो मानसिक पातळीवरही खूप महत्त्वाचा असतो. डॉक्टर मोरेन काय म्हणतात बघा, की एखादी गोष्ट निषिद्ध आहे हे माहीत असूनही ती करण्याचा जो एक रोमांच असतो तो एक वेगळाच थरार देतो. किंवा मग आपल्या जोडीदारावर असलेला तो अटूट विश्वास आणि त्यातून निर्माण होणारी जवळीक, ह्या भावना सुद्धा तितक्याच आनंददायी असतात. ओके, आता येऊया सगळ्यात मोठ्या भीतीकडे, वेदना. हो ना, अनेकांच्या मनात हाच प्रश्न असतो की हे वेदनादायी तर नसेल. पण खरं सांगू, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. जर योग्य तयारी केली, योग्य काळजी घेतली तर वेदना पूर्णपणे टाळता येते. इथे बघा, गैरसमज आणि वास्तव यातला फरक किती स्पष्ट आहे. वेदना का होते तर जबरदस्ती आणि ताणामुळे. पण खरं वास्तव काय आहे, जेव्हा शरीर आणि मन दोन्ही तयार असतं, स्नायू पूर्णपणे रिलॅक्स्ड असतात, तेव्हाच हा अनुभव आनंददायी होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेदना हे एक सिग्नल आहे, थांबा असं सांगणारा सिग्नल. त्याला कधीच दुर्लक्षित करू नये. समजा आधीचा एखादा अनुभव चांगला नसेल तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. हळूहळू सुरुवात करता येते. जसं की आंघोळ करताना एकट्याने आपल्या शरीराला स्पर्श करून ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं, किंवा दीर्घ श्वास घेऊन त्या भागातील स्नायूंना शिथिल करण्याचा सराव करणं. आणि जोडीदारालाही सांगता येतं की कोणत्याही अपेक्षेशिवाय फक्त मसाज कर. या छोट्या छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो. चला आता थोडा विज्ञान समजून घेऊया, म्हणजे आपल्या शरीराची रचना. कारण आपलं शरीर आतून कसं काम करतं हे एकदा कळलं की अर्धी भीती तिथेच निघून जाते आणि गोष्टी खूप सोप्या वाटायला लागतात. आपल्या गुदद्वाराच्या भोवतीना 2 प्रकारचे स्नायू असतात. एक बाहेरचा, ज्याच्यावर आपलं नियंत्रण असतं, आपण त्याला आकुंचन किंवा प्रसरण पाहू शकतो. पण जो आतला स्नायू आहे तो आपल्या भावनांशी जोडलेला असतो. म्हणजे जर मनात भीती असेल, चिंता असेल तर तो आपोआप आवडला जातो. म्हणूनच मानसिकदृष्ट्या रिलॅक्स असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू, जरी तो आतला स्नायू थेट आपल्या कंट्रोलमध्ये नसला तरी नियमित आणि हळूवार सरावाने त्यावरही नियंत्रण मिळवता येतं. म्हणजे सरावाने सगळं काही शक्य आहे. ओके, आता वळूया अशा भागाकडे जो अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. तो म्हणजे आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षितता. कारण कोणताही लैंगिक अनुभव आनंददायी तेव्हाच असतो जेव्हा तो सुरक्षित असतो. इथे पाहिलं तर लगेच लक्षात येईल की योनी आणि गुदाशय यांच्या रचनेत जमीन आसमानाचा फरक आहे. योनीमध्ये नैसर्गिक वंगण असतं, तिची त्वचा घर्षणासाठी तयार असते. या उलट गुदाशयाची त्वचा खूप नाजूक असते आणि तिथे नैसर्गिक ओलावा नसतो. आणि म्हणूनच दोन्हीसाठी वापरले जाणारे नियम आणि काळजी पूर्णपणे वेगळी असायला हवी. म्हणूनच ही सेफ्टी चेकलिस्ट खूप महत्त्वाची आहे. पहिलं, नेहमी वॉटर बेस्ड ल्युब्रिकंट म्हणजेच वंगण वापरा. दुसरं, आहारात फायबरचं प्रमाण जास्त ठेवा, जेणेकरून शरीर आतून स्वच्छ राहील. तिसरं, स्वच्छता.
आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, वेदना किंवा जबरदस्ती होत असेल तर तिथेच थांबा. आणि हा एक नियम आहे ज्याला कोणताच अपवाद नाही. STD आणि HIV सारख्या संसर्गांपासून बचावासाठी गुदसंभोगासाठी नेहमी कंडोम वापरा. आणि रिमिंगसाठी लेटेक्स बॅरियर, सुरक्षितता सगळ्यात आधी. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण शारीरिक गोष्टींबद्दल बोललो, पण आता जरा त्याच्याही पलीकडे जाऊया आणि या विषयाशी जोडलेल्या मानसिक आणि सामाजिक समजुतींबद्दल बोलूया. हा प्रश्न नेहमीच समोर येतो, नाही का? की गुदसंभोग म्हणजे काय? नेहमीच एकाचं वर्चस्व आणि दुसऱ्याची अधीनता असते, म्हणजे एक पॉवर प्ले असतो का? या कल्पनेत खरंच किती तथ्य आहे? नाही, अनेकांसाठी हा अनुभव शक्ती प्रदर्शनाचा अजिबात नसतो. उलट तो असतो परस्पर विश्वासाचा, दोघांमधल्या जवळीकीचा आणि मिळून अनुभवलेल्या आनंदाचा. जेव्हा ह्या नजरेतून त्या कृतीकडे पाहिलं जातं तेव्हा तिचा संपूर्ण अर्थच बदलून जातो. आणि म्हणूनच डॉक्टर मोरिन यांचं हे शेवटचं वाक्य खूप काही सांगून जातं. ते म्हणतात की हजारो स्त्री पुरुषांनी केवळ आपल्या मनातले नकारात्मक विचार बदलले, त्या सामाजिक बंधनांना आव्हान दिलं आणि त्यातून आपलं आरोग्य आणि लैंगिक जीवन सुधारलं. कारण शेवटी योग्य ज्ञानानेच तर गैरसमज दूर होतात, नाही का?